श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आपल्या हिंदू धर्मात पितृपक्षाला अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जाते. पितर आणि पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पूजेसाठी वर्षातील 15 दिवस विशेष मानले जातात, ज्याला पितृपक्ष असे म्हटले जाते. पितृपक्षात आपले पूर्वज पितृलोकातून पृथ्वीवरती येतात आणि त्याचबरोबर पितृपक्षात पितर आणि पूर्वजांच्या शांती आणि तृप्तीसाठी धार्मिक विधी केले जातात. या दिवशी श्राद्ध आणि पिंडदान करण्यास फार महत्त्व आहे. पितृपक्षात श्राद्ध केल्याने पितरांचे ऋण फेडले जाते, त्यांना मोक्ष प्राप्त होतो अशी मान्यता देखील आहे. धार्मिक मान्यतेनुसार पितृपक्ष दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून होतो. तो अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्येपर्यंत असतो. म्हणजेच पितृपक्षाचे एकूण 16 दिवस असतात. परंतु पितृपक्षात घरामध्ये शुभकार्य, लग्न, गृहप्रवेश, नव्या कामाची सुरुवात केली जात नाही. यंदा 2025 मध्ये पितृपक्षाची सुरुवात ही 7 सप्टेंबर वार रविवार या दिवशी सुरू झालेली आहे. या दिवशी चंद्रग्रहण सुद्धा असणार आहे आणि त्यानंतर याची जी समाप्ती आहे तर ती रविवार 21 सप्टेंबर 2025 रोजी समाप्त होणार आहे. या दिवशी सर्वपित्री अमावस्या असणार आहे. पितृपक्षात सर्वपित्री अमावस्येला खूप महत्त्वपूर्ण मानले जाते. जर पूर्वजांच्या मृत्यूची तिथी ठाऊक नसेल तर तुम्ही सर्वपित्री अमावस्येला श्राद्ध आणि तर्पण विधी जे आहे तर ते करू शकतात. पितृपक्षाच्या काळात पितरांचे तर्पण, श्राद्ध आणि पिंडदान केले जाते, ज्यामुळे पितरांच्या आत्म्यास शांती आणि मोक्ष मिळतो. या काळात पूर्वजांच्या मृत्यूच्या तिथीनुसार ब्राह्मणांना भोजन, दक्षिणा, वस्त्र दान केले जातात. या दिवसात पितरांचे स्मरण केल्याने त्यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो. श्राद्ध करण्याची जी वेळ आहे तर ती शास्त्रानुसार सकाळ संध्याकाळ देवतांची पूजा केली जाते. दुपारी 12 वाजता पितरांचे श्राद्ध केले जाते. सूर्याला अग्नीचे उगम स्थानही मानले जाते आणि हे यज्ञ देवतांना अन्न देण्यासाठी केले जातात. तर या पितृपक्षाच्या 15 दिवसांमध्ये तुम्हाला जमेल त्या दिवशी एक अतिशय प्रभावी असा हा उपाय जो आहे तर तो तुम्हाला करायचा आहे. या पितृपक्षाच्या 15 दिवसांमध्ये तुम्ही या झाडाला नक्की स्पर्श करून यायचा आहे. यामुळे काय होईल तर 100 पिढ्यांचा आपला पितृदोष जो आहे तर तो नष्ट होईल. आपल्या घरातील जे काही 24 तासात इडापिडा, नजरबाधा आहे तर ते दूर होईल. त्याचबरोबर घरामध्ये असणारे सर्व दुःख, दारिद्र्य दोष जे आहे तर ते नष्ट होईल. असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे. आता हा उपाय कसा करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका, जेणेकरून स्वामींची तुमच्या कुटुंबावरती, मुलांवरती अगदी भरभरून कृपा होईल. पितृपक्षात पितरांसाठी नैवेद्य बनवावा लागतो. यामध्ये अनेक प्रकारच्या भाज्या, खीर, पुरी, चपाती, काही जण पुरणपोळी आपल्या पद्धतीनुसार नैवेद्य बनवतात आणि ते पितरांना जेवण्यासाठी देत असतात. पितरांच्या शांतीसाठी या काळात पूजन केले जाते आणि त्याचबरोबर पितृशांती केली जाते. पितरांचे पिंडदान देखील या काळात केले जाते. यामुळे कोणत्याही प्रकारच्या समस्या येत असतील तर त्या नष्ट होतात. त्याचबरोबर पितृपक्षात पक्ष्यांना धान्य टाकावे, कारण आपले पित्र हे कोणत्याही पक्षाच्या रूपात येऊन ते खाऊन जातात असं म्हणतात. त्यामुळे या कालावधीमध्ये पक्ष्यांना आणि जनावरांना चारा हा आवर्जून द्यावा. गायीला देखील अनेक जण या काळात नैवेद्य दाखवतात. तसेच कुत्र्याला पोळी खाऊ घातल्याने देखील पापांपासून मुक्ती मिळते व पुण्याचे काम आपल्या हातून घडत असते असं म्हटलं जातं. त्यामुळे पितृपक्षात दान करणाऱ्याला देखील अत्यंत महत्त्व आहे. या काळात तुम्ही गरीब गरजू व्यक्तींना अन्नदान करू शकता. तसेच त्यांना गरजेच्या वस्तू, अन्न, कपडे दान करू शकता. यामुळे सुद्धा आयुष्यातील जे आपलं बॅड लक आहे तर ते सुद्धा कमी होण्यासाठी मदत होत असते. पितृपक्षामध्ये आपल्याला अनेक प्रकारचे नियम पाळायचे असतात. त्यामध्ये ज्या दिवशी तुमच्या घरामध्ये तुमच्या पितरांचं श्राद्ध तिथी असेल त्या दिवशी घरातील नवरा बायकोने ब्रह्मचर्याचं पालन हे आवर्जून या कालावधीमध्ये करायचं असतं. त्याचबरोबर या पितृपक्षामध्ये चुकूनही आपल्याला आपल्या पूर्वजांबद्दल वाईट बोलायचं नसतं, वाईट चिंतन करायचं नसतं. तर आपण जर वाईट चिंतन केलं तर त्याचे जे दोष आहेत तर ते आपल्याला लागतात. कारण आपले पूर्वज ह्या कालावधीमध्ये सूक्ष्म स्वरूपामध्ये आपल्या घराच्या आजूबाजूला निवास करत असतात. त्यामुळे आपल्याला ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत तर त्या पाळायच्या असतात.
त्याचबरोबर पितृपक्षामध्ये तुम्हाला अजून काही नियम पाळायचे असतात. आपल्याला काही भाज्या ज्या आहेत तर त्या संपूर्णपणे वर्ज्य करायच्या असतात. आता हे कोणते नियम आहे, कोणत्या भाज्या वर्ज्य करायच्या त्याचाही व्हिडिओ चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तोही व्हिडिओ तुम्ही चेक करू शकता. त्यानंतर आपल्याला या एका झाडाला स्पर्श जो आहे तर तो करायचा आहे. बघा, आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारची झाडं असतात आणि या झाडांमध्ये दैवी शक्ती असते. म्हणजेच काय, तर आपल्या हिंदू धर्मग्रंथांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांचे आपण पूजन करत आलेलो आहोत. पिंपळाच्या झाडामध्ये साक्षात भगवान विष्णू निवास करतात. वडाचं झाड असेल, बेल असेल, त्याचबरोबर औदुंबर असेल, शमीचं झाड असेल, रुईचं झाड असेल, अशा अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या झाडांची पूजा आपण करत आलेलो आहोत. आणि ह्या झाडांची पूजा आपण का करतो, कारण त्यामध्ये जी दैवी शक्ती असते तर त्याचा अनुभव आपल्याला यावा, आपल्यावरती साक्षात त्या देवताची कृपा विशिष्ट व्हावी, यासाठी आपण हे पूजन जे आहे तर ते करत असतो. तर अशाच पद्धतीने जर तुम्ही खूप कष्ट करताय, मेहनत करताय, पण तरीही तुमच्या कष्टाचं, मेहनतीचं फळ हे तुम्हाला मिळत नसेल, घरामध्ये आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नसेल, सतत तो अडचणी अडथळ्यांमध्ये खर्च होऊन जात असेल, जर तुमच्या घरामध्ये पितृदोष असेल तर तुम्हाला कधीच कोणत्याच कामामध्ये यश मिळत नाही, सतत अडचणी आणि अडथळ्यांचा सामना आपल्याला करावा लागतो. त्याचबरोबर घरामध्ये जे नवरा बायको असतात ना, तर त्यांच्यामध्ये सतत भांडण, कटकट, वादविवाद होत असते. घरामध्ये शांती, एकोपा अजिबात टिकत नाही, सुख समृद्धी घरामध्ये राहत नाही. मुलांची, पतीची, घराची प्रगती कुठेतरी थांबून जाते, काहीतरी दोष आपल्या घराला लागलेले आहे, याचा अनुभव हा वारंवार आपल्याला येत असतो. आणि अशाच पद्धतीने आपल्याला ह्या अनेक अडचणींचा सामना जो आहे तर तो करावा लागतो. आपल्या मनामध्ये ज्या काही इच्छा आहेत, मग त्या धनप्राप्ती, लक्ष्मीप्राप्ती, कर्जमुक्ती संबंधीचे असतील तर त्या आपल्या इच्छा पूर्ण होत नाही. अशा आपल्या ह्या ज्या काही अनेक समस्या आहेत ना, तर त्या सर्व समस्या दूर करण्यासाठी आपल्याला हा जो अतिशय प्रभावी असा उपाय आहे तर तो करायचा आहे. आता हा उपाय कसा करायचा याची आपण माहिती घेऊया. त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. पितृपक्षामध्ये रोज जरी तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल, किंवा तुम्हाला ज्या दिवशी टाईम असेल त्या दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता. ज्या दिवशी तुम्ही हा उपाय करणार आहात ना, त्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ अंघोळ करून आपली रोजची जी काही देवपूजा असेल तर ती करून घ्यायची आहे. त्यानंतर एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे. त्यानंतर त्या पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे. एक मातीची पंती घ्यायची आहे किंवा गव्हाच्या पिठाचा दिवा तयार करून घेतला तरीही चालेल. त्यानंतर तुम्हाला पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे. आपले पूर्वज ज्या वेळेस मृत्यू लोकातनं आपल्या पृथ्वी तलावरती येतात त्यावेळेस ते कोणत्या झाडावरती निवास करतात, तर ते पिंपळाच्या झाडावरती निवास करत असतात. त्यामुळे आपल्याला या पिंपळाच्या झाडाची पूजा या पितृपक्षामध्ये करायची आहे. तर सर्वात प्रथम आपल्याला त्या झाडाला जल अर्पण करायचं आहे, जे आपण तयार करून आणलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला पंजिरी सुद्धा तयार करून न्यायची आहे. पंजिरी कशा पद्धतीने तयार करायची, तर गव्हाचं पीठ थोडंसं भाजायचं, त्यामध्ये साखर मिक्स करायची, थोडीशी बडीशोप मिक्स करायची, थोडंसं खोबरं मिक्स करायचं, आणि ही पंजिरी जी आहे तर ती तुम्हाला त्या झाडापाशी घेऊन जायची आहे. सर्वात प्रथम एक दिवा जो आहे तर तो तुम्हाला तिथे प्रज्वलित करायचा आहे. दिवा हा दक्षिण दिशेला तोंड करून लावायचा. दक्षिण दिशा ही आपल्या पूर्वजांची दिशा असते. त्यानंतर आपल्याला त्या झाडाच्या 5 प्रदक्षिणा मारायच्या आहेत. आता बघा, तिथे बसून तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 11 वेळेस जप करायचा आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला ओम पितृदेवाय नमः या मंत्राचा सुद्धा 11 वेळेस जप करायचा आहे. हा उपाय तुम्ही रविवार सोडून इतर कोणत्याही दिवशी करू शकता. तर अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे. तुम्ही करून बघा, याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल. खूप प्रभावी उपाय आहे. तुम्ही जर हा उपाय केला तर याचे खूप चांगले अनुभव तुम्हाला येतील. जी पंजिरी आपण आणलेली आहे तर ती सुद्धा आपल्याला तिथे अर्पण करायची आहे. तर करून बघा, तुम्हाला याचा फायदा होईल. झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत. श्री स्वामी समर्थ.